श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, मी शुभांगी लिंग आहे आणि एक गृहिणी या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मी आता नागपंचमी रक्षाबंधन आले त्यामुळे माल आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवते. तर कशा कशा आणल्या तर तर आता नागपंचमी, रक्षाबंधन आणि श्रावण महिना आल्यामुळे बायकांचं चालतं ताई व्हाईट कलरच्या साड्या आणा. तर मी ह्या व्हाईट कलरच्या साड्या आणल्या. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत आणि आणखीन बऱ्याच काही आहेत आणि दाखवणं झालं नाही मला. आता हे लॉंग. तर तुम्हाला मी आता सगळं काही कोणत्या कोणत्या साड्या आणलेल्या आहेत दाखवते. चला मग. तर आमची रील बनवायचं चाललं होतं तर पहा किती पसारा झालाय. वेगवेगळ्या साड्या नेसून दाखवणं, हे दाखवणं, ते दाखवणं आणि समोरनं करायचं म्हटलं की आत्या मामा बसलेले असतात आणि कस्टमर पण येतात कोणी कोणी, म्हणून मी पाठीमागच करते. आणि दुकानमध्ये जर करायचं म्हटलं, दुकान छोटे त्यामुळे मी इथंच करत असते. तर पाहिलं का किती पसारा पडलाय. आता हे साड्यांचे घड्या घालून ठेवणार. आणखीन बऱ्याच काही साड्या दाखवायच्या राहिल्यात. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवल. तर खूप काही पसरा पडलाय आता यावर नाही. तर हे माझ्या अंगावरच्या सारख्या साड्या आहेत, पण कलर डिझाईन सगळं वेगवेगळं आहे. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे डिझाईन पण. थोडी जवळ येऊन दिसत, खूप सुंदर कलर आहे. आणून 2-4 दिवस झालं पण मला काही दाखवूनच नाही गेलं दुकानात कस्टमर असल्यामुळे. तर हे एक आहे त्यामधले कलर. पहिले काय किती सुंदर कलर आहे आणि डिझाईन पण. तो दुसरं दाखवते मी दुसऱ्या पॅटर्न मध्ये. तर हे रेडीमेड ब्लाउज आहे आणि साडी वरती सिल्क मध्ये आहे. ह्या पण खूप सुंदर साड्या आहेत. तर त्यातले एक पीस खोललेला आहे, मी दाखवते. सिल्क मध्येच आहे आणि याचा कपडा पण खूप सुंदर आहे आणि दोऱ्याचं वर्क आहे आणि टिकली वर्क पण आहे. तर खूप सुंदर साडी आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे. तर हे आहे रेडीमेड ब्लाउज आणि सुंदर असं बाहीला पण वर्क आहे. पूर्ण ब्लाउज पीस ब्लाउज वर वर्क आहे. तर ही आहे साडी. यात कलर पण खूप सुंदर सुंदर आहेत. दाखवते मी कलर. तर हा एक आहे वांगी चॉकलेटी कलर, सॉरी. आणि हा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे. हा लाल कलर आहे. हा वांगी कलर आहे. हा हिरवा कलर आहे. जे आहे त्याच्यातले कलर. हे ऑफिशियल मधील साड्या खूप छान आहेत सुपरनेट मध्ये. तर हे पण असं म्हणजे पूर्ण एकसारख्याच आहेत, म्हणजे काय बोलू दे, कलर एकच आणि डिझाईन फक्त वेगळी आहे. तर अशाच आहेत सगळ्या साड्या. ह्या विशालच्या साड्या आहेत, पटकन करा का. याच्यामध्ये पण कलर आहेत. तर एक एक पीस मी दाखवते तुम्हाला. बाकी यामध्ये पण कलर डिझाईन सगळं काही वेगवेगळे. व्हिडिओ घेणं चालू होतं तर मध्येच कस्टमर आल्यामुळे थोडं थांबावं लागलं. आणि हे आता व्हाईट कलरची साडी. तर हे सिल्कचा कपडा आहे आणि स्टोनचं वर्क आहे याला पण. खूप सुंदर साडी आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे. गुलाबी कलरचे याच्यामध्ये कलर आहे, तसंच ब्लाउज पीस आहे. दाखवते ब्लाउज पीस. हे आहे ब्लाउज पीस, प्लेन पिंक कलरचा आहे. आणि ही एक आहे व्हाईट कलरची साडी. याला पूर्ण दोऱ्याचं वर्क आहे, एम्ब्रॉयडरीचं काम आहे याला. हा सिल्कचाच कपडा आहे आणि एकदम चोपून चोपून बसते अंगाला. खूप सुंदर आहे साडी. तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवलेलेच आहे. ही आहे टिकली वर्क आणि एम्ब्रॉयडरीचं काम आहे याला. तर यामध्ये पण कलर खूप सुंदर सुंदर आहे. आणि तर खूप असे पॉश कलर असतात. तर तुम्हाला दाखवते मी कलर. हा त्यातलाच वांगी कलर आहे.
हा चॉकलेटी कलर आहे, हा बॉटन ग्रीन आहे, हा मोरपंखी आहे, हा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे. तर अशा आहेत यामधले कलर, खूप छान आहे त्याच्यातले पण. तर कोणते दाखव रील बनवायची म्हटलं की किती पसारा पडून जातो पाहिजे. बाहेर पण एवढाच आणि आतमध्ये पण एवढाच. आणि कस्टमर आल्यावर पण एक घेणं असतं, पण सगळं काही दाखवावं लागतं आणि गिरायकाला खूप डोकं लावावं लागते. तर हे आहे डेली यूजची साडी. डेली यूज साठी आणि आता रक्षाबंधनला कोणाला द्यायला घ्यायला कमी येतात, तर त्यासाठी ह्या कमी रेंज मध्ये तर आणलेले आहे. खूप काही साड्या आहेत, पण काही दाखवणं एवढं शक्य नाही, तर मी तुम्हाला मोजक्याच साड्या दाखवल्या. आणि एवढं दाखवायचं म्हटलं खूप वेळ जातो, तर तरी शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी दाखवलं. तर सध्या श्रावण महिना आणि रक्षाबंधन, आणखीन काय काय रे श्रावण महिन्यात नागपंचमी आणि असे बरेच काही सण आता आलेले आहेत सध्या. तर देणं घ्यायला आणि तुम्ही आल्यावरती स्वतःला पण असं साड्या घेतात बायका म्हणून आणल्यात. तर कसे वाटले तुम्हाला साड्या, कलर? आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. तर आणखीन बरंच काही सामान आणलेले, बेडशीट आणलेले, स्टॉल आणलेले, आसन आणलेले, पिलो कव्हर आणलेले, ब्लाऊज पीस, अस्तर, असं बरंच काही सामान आहे. छोटस दुकान आहे, पण त्यात मी थोडं थोडं ठेवलेले. तर आणखीन काहीतरी बरंच पर्स आणलेले आहेत. लहान मुला मुलींचे ड्रेस तरी पण आणायचे राहिलेत, थोडेच आणलेत मी. आता रक्षाबंधनमुळे आणावंच लागणार आहे. तर सण आला की काही ना काहीतरी म्हणजे सगळंच सामान आणावंच लागतं नवीन नवीन. तर हे मी लेस पण आणल्यात, तिकडे ब्लाऊज पीस आणलेले आहेत, रुमाल, टोपी. आता सध्या सीझन मध्ये लागतात हे श्रावण महिन्यात, म्हणजे काही घालायचे वाटतं की टोपी रुमाल लागतो, तर ते आणलेले. लहान मुला मुलींचे ड्रेस, इकडे फॉल आणलेले आहेत, ब्लाऊज पीस आणलेले आहेत, ब्लाऊज आपलं बांगड्या आणलेल्या आहेत डिझाईनच्या. तर मशनरीचं सामान आणावं लागतं, रील हे, तर बरंच काही ऑइल हे हुक बटन सगळंच. असं सण आलं की सगळं काही सामान भरावं लागतं. तर अशा आणलेल्या आहेत साड्या. आणि माझं छोटस दुकान आहे, छोटासाच बिझनेस आहे. तर मोठा बिझनेस करायचा म्हटलं तर मलाही तसंच लागतो. तर आपलं ताकावर लोणी काढणं चालतं, तर जसं येईल तसं माल आणत असते. तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आवडल्या असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.